भारतीय जनता पार्टीचं काम समाजाच्या विविध स्तरांमध्ये विविध घटकांमध्ये पोहोचण्यासाठी एक भारतीय जनता पार्टी आणि त्याच सगळ्यांनी यावं असं करणं हे काम वाढवण्याच्या दृष्टीने पुरेसं नसतं, प्रॅक्टिकल नसतं. कारण अनेक जण असे असतात की ते डायरेक्ट BJPच्या बॅनरशी असोसिएट होणं अवघड असतं. त्यामुळे आपण वेगवेगळी क्षेत्र मोर्चे किंवा आघाड्या म्हणतो, युवकांची भारतीय जनता युवा मोर्चा असेल, किसानांची भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा असेल, तसंच उद्योग क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांची एक वेगळी आघाडी असावी, वेगळी फ्रंट असावी. म्हणजे मग त्यांचे प्रश्न घेऊन ते एकत्र येतील, त्यांच्या प्रश्नांसाठी त्या वेळेला भांडतील. हे समजा आपलं सरकार नसेल तर भांडतील, आपलं सरकार असेल तर निवेदनं देतील. त्यामुळे हे लक्षात ठेवा की आपलं सरकारला निवेदन द्यायचं असतं. त्यात खात्री असते की न भांडता प्रश्न सुटणार आहेत. तर असं त्या क्षेत्रातल्या लोकांनी एकत्र येण्यातून त्यांच्या प्रश्नांवर नीट चर्चा होते. त्यातून उद्योग आघाडी ही गेल्या काही वर्षांपासून सुरू झाली आणि विशेषतः गेल्या काही वर्षामध्ये ह्या उद्योग आघाडीमध्ये जोडले जाणारे काम करणारे संख्या खूप वाढत चालली आणि खूप चांगले चांगले उद्योग करणारे की अदरवाईज त्यांना असा पार्टीसाठी वेळ काढता येणार नाही असे त्यात खूप जोडले गेले. त्यातून अनेक प्रयोग सुरू झाले. त्यातला हा एक प्रयोग की उद्योग आघाडीचं एक प्रशिक्षण शिबिर करावं. राजी म्हणाल ते खरं आहे की वेगवेगळ्या कारणाने ते लांबलं, प्रामुख्याने कोविडमुळे लांबलं. मग मध्ये देवेंजी मी अशांच्या वेळा जमल्या नाहीत म्हणून लांबलं असेल. पण आज ते शेवटी इथे होत आहे. त्या उद्योग आघाडीच्या प्रशिक्षण शिबिरामध्ये व्यासपीठावर उपस्थित स्वतः राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आता विरोधी पक्षनेता, त्यांनी मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रातल्या उद्योगाला खूप पुढे नेण्याचा प्रयत्न केला. म्हणजे एका बाजूने त्यांनी शेतीवर कॉन्सन्ट्रेट केलं आणि त्यामुळे जलयुक्त शिवारासारखे कार्यक्रम केले. पण दुसऱ्या बाजूने मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रामध्ये इन्व्हेस्टमेंट कशी येईल, ती इन्व्हेस्टमेंट येण्यामधलं हर्डल असं असतं की बा आम्हाला उद्योग सुरू करायला खूप अडचणी येतात, मग ते एक खिडकी कसं होईल असं ते स्वतः जातीने लक्ष घालायचे. असे महाराष्ट्रातला उद्योग, महाराष्ट्रातली इन्व्हेस्टमेंट वाढण्यासाठी प्रयत्न केलेले माननीय देवेंद्रजी, उद्योग आघाडीचे अतिशय उत्साही अध्यक्ष. ते स्वतःचा व्यवसाय कसा करतात आम्हाला प्रश्न आहे, मला किंवा ते जाऊन बघायचाही आहे. पण सदा सर्व काळ ते याला भेट त्याला भेट याला संपर्क कर, पण त्याच्यातूनच हे मोठं स्वरूप आपलं निर्माण झालं आहे. असे आपल्या सगळ्यांचे मित्र प्रदीप पेशकारजी, सुधीर दुत्तेकर, निरंजन प्रभुदेसाई. या आघाडीला प्रत्येक आघाड्याला आपण राज्याचा पॅरेंट बॉडीचा एक पदाधिकारी प्रभारी देतो. म्हणजे मग पॅरेंट बॉडी आणि ती आघाडी याचं लिंकिंग राहतं. तसे आपले प्रभारी राज पुरोहितजी, डॉक्टर प्रशांत पाटील, ॲडव्होकेट अविनाश भिडे, श्री दीपक बाबा शिंदे, माधवीताई नाईक, विश्वजित देशपांडे, खूप पदाधिकारी आणि मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्याही सगळ्यांना आता संपूर्ण आपापल्या शहराच्या दिशेने जाण्याची घाई असेल, त्यामुळे सर्वांची नावं न घेता व्यासपीठावरील आणि समोर उपस्थित सर्व मान्यवर बंधू आणि भगिनींनो, कारण म्हणजे दिवसभर इंडस्ट्रीशी संबंधित खूप विषयांवर आपण बोललेलो आहोत आणि वारंवार हे पण आपण अंडरलाईन केलेलं आहे की इंडस्ट्री सुरू झाल्याशिवाय विकास होणार नाही, इंडस्ट्री सुरू झाल्याशिवाय एम्प्लॉयमेंट क्रिएट होणार नाही, इंडस्ट्री सुरू झाल्याशिवाय वेल्थ क्रिएट होणार नाही. हे पण दिवसभरात अनेक वेळा आपण बोललेलो आहोत. मला असं वाटतं की मी 2-3 पैलू उद्योग आघाडीचे अगदी कमी वेळात मांडेन, कारण आपल्याबरोबर मी पण देवेंद्रजीचं ऐकायला उत्सुक आहे, कारण खूप अलीकडच्या काळातल्या डेव्हलपमेंट हे ते आपल्या सगळ्यांसमोर मांडू शकतील. एक तर मगाशी म्हटल्याप्रमाणे आपल्या क्षेत्राचा विकास, मग त्याचा जसं आता अमृता देवगावकर ते समोर बसल्या आहेत, पुण्याच्या त्या आपल्या संयोजिका आहेत, सातत्याने दर 2 महिन्याने त्या उद्योगाशी संबंधित प्रश्नासाठी, म्हणजे पुण्यातल्या आघाडी आणि मोर्चामधला सगळ्यात मला चांगल्या अर्थाने त्रास देणाऱ्या अमृता देवगावकर, ते भूपेंद्रजींना एक पत्र लिहायचं आहे, मग ते डॉक्टर भागवत कराड आलं पाहिजे. डॉक्टर भागवत कराडाच्या उपस्थितीत आम्ही एक मोठं टॅक्समधली प्रॅक्टिस करणाऱ्या वकिलांची एक कॉन्फरन्स घेतली, जवळजवळ 300 जण आले होते. तर पहिलं काम आपलं हे असलं पाहिजे. ठीक आहे, भारतीय जनता पार्टी पक्ष वगैरे, तर त्या ॲक्टिव्हिटीमधूनच लोक आपल्या पक्षाशी जोडले जातात. कारण लोक म्हणतात की तुम्ही आमच्यासाठी काय करताय. आता GSTचा विषय घेऊन त्या खूप दिल्लीला जाण्याचा प्रयत्न करतात. देवगावकर मॅडम हे मला
रेग्युलर भेटणारं नाव असलं, पण बाकी सगळ्यांनीसुद्धा पहिलं तर इंडस्ट्रीला वाटलं पाहिजे की आमचे प्रश्न सोडवणारे हे लोक आहेत, असा एक भाग. इंडस्ट्रीला मदत करणारे हे लोक आहेत. मग तुमचं काही प्रपोजल राहिलं का, बँकेत जायचं काय, आणि म्हणून मी प्रशांतला असं म्हटलं, म्हणजे माझा जुना मित्र असलं मी प्रशांत म्हणतो, तुम्हाला असं वाटलं की आमच्या अध्यक्षाला नावाने कसं काय हाक मारतो, प्रशांतजी म्हणूया आपण त्यांना. तर मी त्यांना असं म्हटलं की बा एक चांगलं कॉर्पोरेट ऑफिस डेव्हलप केलं पाहिजे की ज्याच्यामध्ये खूप प्रोफेशनली काम चाललं पाहिजे. पॅरेंट बॉडी त्याला मदत करेल आणि तुम्हाला काय मदत करायची तुम्हीच आम्हाला मदत कराल. तर एक चांगलं जिथे सगळ्या प्रकारच्या गोष्टी उपलब्ध आहेत, त्यामुळे माहिती देणारं, प्रशिक्षण देणारं, मग CA तिथे आहे, त्याला द्या 1 लाख रुपये पगार, की जो प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करतो आहे, बँकांमध्ये जातो आहे, फायनान्स मिळवतो आहे. कारण मी ज्यावेळेला 95 साली माझा स्वतःचा उद्योग सुरू केला, त्या उद्योगामध्ये मला असं जाणवलं की माहिती नसल्यामुळे खूप गडबडी होतं, मदत करणारं नसल्यामुळे. आणि विशेषतः जी फर्स्ट जनरेशन असते, माझे वडील मिल कामगार होते, 1 रुपयाचं भांडवल माझ्या वडिलांनी मला दिलं नाही. पण त्या काळामध्ये कोण ना कोण, देवेंजींचेच मेहुणे प्रशांत पोळ म्हणून, हे हूमध्ये नाव आहे, खूप ब्रिलियंट टेक्नॉलॉजीमधलं नाव आहे. आज अनेक कंपन्या आणि बँकांना ते कन्सल्टंट आहेत. ते मला मिळाले आणि मिळून आम्ही खूप गोष्टी केल्या. टेलिमॅटिक नावाची एक कंपनी डेव्हलप केली, सॉफ्टलिंक नावाची एक सॉफ्टवेअरची कंपनी डेव्हलप केली. आणि त्यामुळे एक हा वर्ग जवळ येण्याचं माध्यम जे आहे ते आपण त्यांचे प्रश्न सोडवतो आणि त्यांच्यासाठी काहीतरी करतो, म्हणून एक कॉर्पोरेट ऑफिस आपण डेव्हलप केलं पाहिजे असं मला वाटतं. दुसरं, BJPशी डायरेक्ट पार्टी म्हणून वोट बँक वाढवण्यामध्ये आपली मदत. मी आता डायरेक्ट महाराष्ट्राचा अध्यक्ष म्हणून तुमच्यापुढे बोलतो. सगळं ठीक आहे, तुमचा उद्योग वाढला पाहिजे, मग तुम्ही एम्प्लॉयमेंट वाढवता वगैरे, पण तुम्ही BJPशी त्या तुमच्या एम्प्लॉईजना आणि व्हेंडर्सना जोडता की नाही. म्हणजे आता कोल्हापूरची पोटनिवडणूक झाली, हरलो आपण थोडक्यामध्ये, पण त्याच्यामध्ये एक इंडस्ट्रियलिस्टची मीटिंग मी जी घेतली, त्यांना मी म्हटलं की इथले सगळेजण असे आहेत की मला माहिती आहे की ते BJPशिवाय कोणाला मतदान करणार, मला ते नको आहे. पण सुरेंद्रजी, तुमच्याकडे 800 लोक नोकरी करतात, त्यांची तुम्ही बैठक करणार आहात का की बा इस बार BJP को वोट करू. 400 जण नाही ऐकणार, पण तुम्ही म्हणालाच नाही. उद्या तुम्हाला काय म्हणतील लोक, सुरेंद्रजीने आम्हाला सांगितलं असतं, आम्ही मतदान केलं असतं. आणि त्यामुळे तुमच्या माध्यमातून BJP वाढायचे असेल, तुमच्या माध्यमातून BJPची वोट बँक वाढायची असेल, तर तुम्हाला अक्षरशः इथे बसलेला एक जण काही हजार लोकांवर प्रभाव निर्माण करणार आहे की नाही. तुमच्याकडे किती एम्प्लॉई आहेत, किती एम्प्लॉई आहेत, हां, एम्प्लॉई, मग व्हेंडर्स, तुमच्याकडचे डीलर्स वगैरे 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 मोठं नेटवर्क असतं. आणि त्यामुळे त्याही अर्थाने आपण विचार करा. म्हणजे या उद्योग आघाडीमध्ये काम करत असताना आणि मग दिल्ली दरबारी अनेक प्रश्न आपले घेऊन जात असताना, इंडस्ट्रीला उपयोग होत असताना, स्टार्टअपसारखे अनेक उपक्रम सुरू आहेत, त्याच्यामधून गोष्टी सुरू होत असताना आपल्याला BJPची वोट बँक कशी वाढेल असा प्रयत्न केला पाहिजे. मला ताकाला जाऊन भांडं लपवता येत नाही, त्यामुळे मी डायरेक्ट तुम्हाला म्हणतो की तुमच्या माध्यमातून BJPची वोट बँक खूप, तुम्ही खूप उपकार करता लोकांवर, त्याचं घर तुम्ही चालवता. तर ह्या विषयावर विचार करतो. शेवटी एक मुद्दा म्हणून बोलणं संपवेल की प्रचंड नवीन नवीन गोष्टी शोधण्याची आवश्यकता आहे. परंपरागत बिझनेस करण्यामध्ये काय जातं, तो करत होता तो तुम्ही करता. मला परवा चाकणला एका तरुणाच्या फॅक्टरीच्या उद्घाटनाला जाण्याचा योग आला. त्याने अपंगांसाठी एक सोलर बॅटरीवरची 3 चाकी डेव्हलप केली. ही गरज आहे. म्हणजे मी तर पहिल्यांदाच पाहिले की त्या बिचाऱ्या अपंगाला जो कष्ट पडतं, किंवा अलीकडे काही थोड्या स्मूथ झालेल्या आहेत की ज्याच्यामध्ये त्याला एक स्पीड पकडतो, पण यांनी डायरेक्ट बॅटरी आणि ती सोलरवर चालणारी बॅटरी ऑपरेटेड 3 चाकी सायकल केलेली आहे. किंवा त्याने असं म्हटलं, म्हणजे त्याचं मेजर जातं आहे, सगळं प्रोडक्शन हे मिलिटरीमध्ये जातं आहे. मिलिटरीमध्ये जे आपले सैनिक अपंग होतात त्यांच्यासाठी त्यांनी हे इंट्रोड्यूस केली आहे. आणि 36 वर्षाचा हा पोरगा, पण आपल्या देशाचे लष्कराचे प्रमुख रावतजीसुद्धा त्या ठिकाणी येऊन गेले, 2दा येऊन गेलेले आहेत. त्याचं नाव सांगण्याच्या त्या मिलिटरीतल्या सप्लायमुळे माझ्या काही मर्यादा आहेत. पण त्याने एक सायकल डेव्हलप केली आहे, पुढे एकदा मिलिटरीसाठी केलेली आहे. ती पण सोलर बॅटरी ऑपरेटेड आहे. कारण मोठ्या प्रमाणात त्या सगळ्या डोंगराळ भागात इकडे तिकडे त्या सायकली लागतील आणि तो सायकल मारत जातो आहे, याच्यापेक्षा ती सोलर ऑपरेटेड आहे. तर ही त्याला कोणीतरी गरज सांगितली असेल मिलिटरी अधिकाऱ्यांनी किंवा इसको जरा डेव्हलप करू, त्यांनी केली. आता त्यांनी मला सिव्हिलमध्येही ऑफर दिली आहे की बा आपण पुण्यामधले असे अपंग शोधून काढा की ज्यांना आपण ही फ्री देऊ. बिझनेसचा साईजच इतका मोठा आहे की मी जर म्हटलं की कॉस्टिंग मत पूछो. तर अशा
गरजा लक्षात घेऊन काही गोष्टी डेव्हलप करण्याची आवश्यकता आहे मला. म्हणजे साधा एक अगदी वाठवलं म्हणून एक उदाहरण आणि देऊन मी माझं म्हणून संपवतो, कारण उदाहरणामुळे विषय कळतो. परवा मी पुण्यामध्ये रोज संध्याकाळी मी एक झोपडपट्टी आणि एक कॉलनी असा प्रवास करतो. कॉलनीमध्ये एक 200-250 नागरिक आले होते. ते त्यांचे प्रश्न मांडत होते. संपल्या एक महिला माझ्याकडे आल्या आणि म्हणाले की ओपनली म्हणणं बरोबर नव्हतं, पण मी तुम्हाला एक सूचना करेन की तुम्ही सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंगचं मशीन हे वेगळ्या सोसायटीमध्ये कशासाठी, तुम्ही तर श्रीमंत, तुम्हाला काय. आमच्याकडे प्रत्येक घरी, आमची 400 फ्लॅटची कॉलनी आहे, प्रत्येक घरी 2 महिला कामाला येतात. एक स्वयंपाकाला येते आणि एक सफाईला येते. 800 महिला येतात. त्यांच्यासाठी मी सांगते की आमच्या सोसायटीच्या ऑफिसमध्ये तुम्ही हे लावा. आता मी लगेच त्यावर काम करणं सुरू केलं. लक्षात आलं की ते सध्या तरी प्रॅक्टिकल नाही याचं कारण त्याच्यामध्ये जी कंपनी बनवते, जॉन्सनने बनवलं, तर त्यांचं सॅनिटरी नॅपकिनच बसतं आणि नंतर मग चेंज करताना दुसरं कुठलं त्यात बसत नाही. लगेच मी 2-3 कामाला लावलं आहे. माझ्याकडे PWD मिनिस्टर असताना एक मिलिंद आचार्य नावाचा यंग मुलगा, PWDमध्ये जे आम्ही प्रयोग केले त्या प्रयोगाचा जनक आमचा मिलिंद आचार्य आहे. तर त्याला मी लगेच फोन केला आणि मी त्याला असं म्हटलं, अरे मिलिंद काय करता येईल. नाही म्हणाला, मला एक आहे माहिती आहे एक कंपनी की ज्यांना आपण सांगूया, आणि तो त्यावर आता काम करतो आहे की कुठल्याही कंपन्यांचे सॅनिटरी नॅपकिन त्यात ॲडजस्ट होईल का, की ते बटन दाबले की बाहेर पडते. तर यात तुमचा बिझनेस आहे आणि समाजाची रिक्वायरमेंट पूर्ण करणं आहे. त्या सगळ्या लाईन्सवर विचार करण्यासाठीच पुन्हा एकदा प्रशांतला आठवण करेन की एक चांगलं कॉर्पोरेट ऑफिस तुम्ही डेव्हलप करा. आजच्या उपक्रमाच्या यशस्वीतेबद्दल प्रशांतचं त्याच्या टीमचं अभिनंदन.